स्वामी माझा विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे आनंदाचे धाम त्याचे नाम माझे गाऊ दे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे काळ बोलेची कळीला काळ बोलेची कळीला नाच माझ्या संगे काळ बोलेची कळीला काळ बोलेची कळीला नाच माझ्या संगे देवाजीच्या दारी आलो रंगला भंग देवाजीच्या दारी आलो रंगला भंग विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे तू सुख करता तू दुःख करता तू सुख करता तू दुःख करता तूच करता मी करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे वा 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 काय संमिश्रण आहे म्हणूनच पत्नी त्याने संगीतकार म्हटलं. हा. बघा अण्णांकडून आपण बरेचदा ऐकलं की मी फक्त 17 दिवस शाळेत गेलो. मग आपल्याला असं वाटायचं अरे अण्णा फक्त 17 दिवस मग आपण किती. पण खरं त्यांच्यासाठी ते शिक्षण नव्हतंच. मग त्यांना राहुल बाबांनीच घडवलं लिहायला वाचायला. म्हणजे दासबोध वगैरे सगळं अभंग लिहून घेणं तर आहेच पण त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरी दासबोध यांचं वाचन आणि असं करत करत शिवाय हे वाद्य वाजव ते वाद्य वाजव म्हणजे त्यांना पेटी वाजवता येते तबला पखवाज हे सगळी वाद्य राहुल बाबांनी त्यांच्याकडून वाजवून घेतली आणि ते शिकत गेले. ते एवढे शिकले की इथे सगळीकडे पंचक्रोशी तर ते भजनी बुवा म्हणून ओळखले जात. तर अशाच भजनी बुवांना म्हणजे आपल्या अण्णांनाच आमची गायिका विनंती करते भजनात भक्तांच्या क्षणभर थांबले सादर करत आहे रेवती पवळे. भजनात भक्तांच्या क्षणभर थांबले भजनात भक्तांच्या क्षण
पद्धतीने देतील ते घेऊन की हे जे समाधी मंदिर आहे ह्याचं पहिल्यांदा बांधकाम झालं आणि सर्वात पहिल्यांदा समाधी मंदिर उभं राहिलं राहुलबाबांचं. आणि त्याच्यानंतर अण्णांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. म्हणजे गुरुकाका मंदिर असेल, दत्त मंदिर आहे, हे हा जो भक्त निवास आहे तो बघतोय, तो दत्त मंदिरातला भक्त निवास आधीच आहे. त्याच्यानंतर स्वतःची सुद्धा म्हणजे समाधी मंदिर अण्णांनी आधीच बांधून ठेवलं, म्हणजे कुणाला इतरांना त्रास नाही. म्हणजे किती फ्युचर असतील, किती दूरचं बघायचं बघा. आणि हे जे सगळं वैभव उभं केलं अण्णांनी ते कशासाठी हो? त्यांना याची काही गरज नसते. हे सगळं आपल्यासाठी आहे. आपण इथे यायचं म्हणजे आपल्याला आपले जे काही प्रश्न असतील ते सुटतील, आपल्याला योग्य असं मार्गदर्शन मिळेल, आपोआप मिळणार आहे. ते अण्णा तुम्हाला ते मार्गदर्शन देणार आहे. आधी जर असं व्हायचं की अण्णा महाराज त्यांच्याकडे आपण आलो, नमस्कार केला तर आपलं संकट बोलून दाखवायची पण गरज नाही, अण्णा स्वतः त्याबद्दल बोलायचे. आणि असा अनुभव तुम्ही बरेच जणांनी घेतला पण आहे. तर अशाच या अण्णांची थोरवी गाणारं पुढील गीत आहे विनू अण्णा नाम गुरुचे. लिहिलं आहे श्रद्धाताई खामकर यांनी.
अण्णा देत ज्ञान ओंजळीत किती घ्यावे अण्णा देत ज्ञान ओंजळीत किती घ्यावे ओंजळीत भरता भरता ओंजळीत भरता भरता अहंकार गळून पडावे ओंजळीत भरता भरता अहंकार गळून पडावे अल्प असे माझी बुद्धी तुझी झेप आकाशाला अल्प असे माझी बुद्धी तुझी झेप आकाशाला दिसत असे पहिलं हात में आधाराला दिसत असे पहिलं हात में आधाराला विनो अण्णा नाम गुरुंचे गणी माय वासनाला विनो अण्णा नाम गुरुंचे गणी माय वासनाला दिसत असे पहिलं हात में आधाराला दिसत असे पहिलं हात में आधाराला पुणे म्हणती विठ्ठल तुझला कुणासाठी हो श्रीराम पुणे म्हणती विठ्ठल तुझला कुणासाठी हो श्रीराम पुणे म्हणती विठ्ठल तुझला
त्यांना कळलं की आपल्याला काय करायचं आहे पुढे. आणि म्हणजे लग्न झालं त्याच रात्री राऊळ बाबांनी अण्णांना बोलवून घेतलं आणि बाईमा घरीच राहिल्या. मग त्यानंतर म्हणजे बघा, लग्न म्हणजे नवीन घरी आलेल्या मुलाची सगळ्यांची ओळख नसते आणि तसं असूनही त्यांनी संसार केला. त्यांनी अण्णांना सांगितलं की तुम्ही राऊळ बाबांची सेवा करा, मी घर सांभाळते. आता घरी राहिल्या, शेती इतर सगळी कामं जी पडतील ती कामं त्यांनी केली. आणि त्यांचं पाठबळ असल्यामुळे अण्णांना एवढे लाखो भक्त उभे करता आले, म्हणजे त्यांची उल्बस करणं शक्य झालं. आणि हे वैभव जे आहे हे त्यामुळेच तयार झालं. अशा बाईमांचा आज आपण रात्री अमृत महोत्सव म्हणजे 75वा वाढदिवस साजरा करणार आहोत. आत्ता त्यांची आठवण काढली आहे. त्यांना आपण सगळ्यांनी नमस्कार करूया. जरा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. आणि आता आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे वळतोय. कमी काय सांगा आमच्या या भाग्या. जेव्हा गुरु लागतो, अर्थात गुरु पण असा तसं नाही लागत, त्यासाठी आपल्याला असं वाटतं की अण्णा आपल्याला भेटते, पण त्यासाठी आपल्या कित्येक पिढ्यांचं पुण्य त्या कामी आलेलं असतं. तर पुढील हे पण गीत लिहिले आहे निहारिका पांगे यांनी. सादर करीत आहे सीता पालक. कमी काय सांगा आमच्या या भाग्या. कमी काय सांगा आमच्या या भाग्या. गुरु अण्णा तुम्ही आम्हाला भला
घडावी भेटी जन्मोजन्मी आम्हा घडावी भेटी जन्मोजन्मी आम्हा अण्णारेची दान द्यावे कामरा अण्णारेची दान द्यावे कामरा अण्णारेची दान द्यावे कामरा. खूप छान गायलं का तुम्ही सगळ्यांनी इथे राहून जी आम्हाला दाद दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. काही सांगितलं की काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर ते एकच सांगा की राहुल बाबांच्या इथे जा राहुल बाबा असं तर राहुल बाबांना एवढी श्रद्धा अण्णांनी पण आपल्याला तेच सांगितलं की आपल्याला ज्याच्यावर श्रद्धा ठेवा ती मनापासून असली पाहिजे आणि बाईमांनी पण आपल्याला तेच सांगितलंय राहुल बाबा असं बस एवढं म्हटलं की झालं. तर संध्याकाळी सगळ्यांनी यायचंच आहे. आज सगळे जे मंडळ आहेत विश्वस्त मंडळ जे आम्हाला ते कार्यक्रम करण्यासाठी स्टेज उपलब्ध करून देतात. महेश आहे जो आमचं गणी यंत्रणेसाठी मदत करतो. तर या सगळ्यांसाठी आम्ही आभारी आहोत आणि तुमचे तर खूप आभार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम पूज्य सद्गुरु समर्थ श्री राहुल महाराज की जय. श्री राहुल महाराज की जय. श्री राहुल